जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. आता आपण आलो आहे गावामधील राठी हायस्कूलला. साप जो आहे तो शोरूममध्ये बघूया कोणता साप आहे तो. मित्रांनो, उंदीर पकडलाय. उंदीर तर आता मेलेला आहे आणि अजून ती खायला सुरुवात नाही केली, त्याच्यामुळे आपण तिला बाहेर काढू शकतो. जर खाल्ला तर आपण तिला हलवू शकत नाही. आम्ही नाही गेले धावून नाही धामण साप आहे आणि हा एक साप बिनविषारी आहे. उंदीर खाण्यात हा साप खूप माहीर आहे, म्हणून याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक बोलतात. याचा आवडता खाणं म्हणजे उंदीर आहे. तिची लांबी कमीत कमी आपल्याकडे जास्तीत जास्त 11 ते 12 फूटपर्यंत भेटते. बघू शकता धामण साप, बिनविषारी साप. त्याला जाऊन पॅक करू सर. पॅक होच. दिसला ना आता कांबल्याच वाटली मला. काय मागचा भाग दिसला कांबल्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. प्रथमेश तू अगोदर आलो नंबर आहे माझ्याकडे. हां काय पाहिजे की पाहुणा तुमच्याकडे न्यायला या ना. तिकडे होतं मी मुशीला घे फॉरेस्टवर टाकायला लागेल ना. नाही स्टाफ रूम मध्ये तुम्ही शाबूमध्ये फॉरेस्ट. मित्रांनो, आपण जो आता धामण साप पकडला होता राठी हायस्कूलमध्ये, ॲक्च्युली तिथे 10वीच्या बोर्डची परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळं आपण जास्त तिथं माहिती देत नाही बसलो, कारण मुलांना डिस्टर्ब झालं असतं कुठेतरी. तर जो आपण साप पकडला त्याला आपण आता पर्यावरणामध्ये रिलीज करतो आहे. मित्रांनो, इकडे रायगडमध्ये सध्या खूप गरमी आहे, त्याच्यामुळं आपण सापाला जंगलात नाही सोडत, तर नदीच्या जवळ सोडतो आहे, जेणेकरून हा वाहता पाणी आहे. त्याच्यानंतर पुढे कुंडलिका नदी आपली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे या सापाला खायला बेडकं वगैरे खायला भेटतील, तर त्याच्यामुळे आपण या सापाला इथे सोडतो आहे. मित्रांनो, धामण साप हा एक बिनविषारी साप आहे, पण धामण सापाबद्दल लोकांचे खूप गैरसमज आहेत की धामण साप नाकात शेपटी घालतो गुरांच्या वगैरे, किंवा शेपटी मारतो, शेपटीला काटा असतो. तर असं काहीच नाही मित्रांनो. बघू शकता पूर्ण प्लेन शेपटी आहे, कुठेच काटा नाही आहे तिच्या. आणि जरी गुरांच्या नाकात घातली आणि माणसाने जरी माणसाच्या नाकात घातली तरी काय मोठा फरक नाही. बघू शकता कुठेच काटा वगैरे नाही, किंवा कुठेच काटा वगैरे मारत नाही ती. खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा. तर असा धामण साप आहे. काही लोक याला अर्ध्यालासुद्धा म्हणतात, कारण बघू शकता इकडे त्याला पट्टे आहेत, तर मधल्या भागात त्याला पट्टे नाहीत, म्हणून त्या सापाला कधी कधी काही लोक खेडेगावामध्ये किंवा गावा ठिकाणी अर्ध्याला साप म्हणून ओळखतात. तर मित्रांनो, या सापाला आपण सोडूया.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.